शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो, मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषीवेद चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आता जो काही मृग जो काही हंगाम आहे किंवा मृग जे काही नक्षत्र आहे ते अवघ्या 6 ते 7 दिवसावर येऊन ठेपलंय। म्हणजे जो काही पावसाळा आहे तो अवघ्या 5 ते 6 दिवसावर येऊन थांबलाय। तर मित्रांनो, 2026 मध्ये तुम्हाला जर कापसाची योग्य वाणाची किंवा विक्रमी जर उत्पादन आपल्याला कापसामध्ये घ्यायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं आहे आपल्याला कापसाचे वाण हे निवडणं। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 5 ते 6 प्रकारचे असे जबरदस्त कापसाचे वाण बघणार आहोत, ज्याच्यामुळं आपले जे काही उत्पादनात ही वाढ तर होणारच आहे, पण आपल्या जे काही उत्पादन आहे त्याच्यात वाढ होऊन आपल्या पिकाचा खर्च सुद्धा त्या ठिकाणी कमी होणार आहे। तर मित्रांनो, तो खर्च कसा कमी होणार आहे त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तर मित्रांनो, आपण हे जे काही वाण हे सांगणार आहोत त्याच्यावरती जे काही गुलाबी बोंडाळीचा जो काही प्रादुर्भाव आहे तो खूपच कमी असणार आहे। त्याच्यामुळं साहजिकच आहे आपला खर्च कमी होऊन आपल्या जे काही उत्पादनाची 100% त्या ठिकाणी वाढही होणार आहे। तर मित्रांनो, ते वाण ही कोणते आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, आपल्याला जर कोणत्याही पिकामध्ये जर सर्वात जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं असतं त्या वाणामधलं योग्य आणि टॉपची व्हरायटी त्या ठिकाणी निवडणं। तर मित्रांनो, चला तर मग बघूया त्या 5 ते 6 प्रकारच्या योग्य किंवा जबरदस्त व्हरायट्या ह्या कोणत्या आहेत। तर मित्रांनो, त्यामधली सर्वात पहिली जी काही व्हरायटी आहे ती म्हणजे मैको कंपनीचं हाय स्पीड। तर मित्रांनो, हे जे काही वाण आहे हे लवकर येणारं वाण आहे। त्याचबरोबर याची जी काही बोंडांची संख्या आहे, एका झाडाला जर आपण योग्य प्रकारे जर त्याची हाईट जर थांबवली, वाढ जर योग्यरित्या योग्य टायमाला जर त्या ठिकाणी थांबवली तर एका झाडाला कमीत कमी 100 ते 120 कैऱ्या त्या ठिकाणी लागतात। व मित्रांनो, हे जे काही वाण आहे हे रस शोषक किडी तसेच जे काही गुलाबी जी काही बोंड आहे आळी आहे त्याला पूर्णपणे जे काही रोकथाम करण्याचं काम ह्या वाणामध्ये त्याची जी काही रेजिस्टंट हे त्या ठिकाणी केलेलं आहे। तर मित्रांनो, त्याचं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याचं जे काही बोंडांचा आकार आहे तो खूपच मोठा आहे व ज्याचं जे काही वजन आहे ते सुद्धा जबरदस्त त्या ठिकाणी असणार आहे। तर मित्रांनो, यातलं जे काही दुसरं वाण हे आहे ते म्हणजे US ॲग्रीसीडचं 7067। तर मित्रांनो, या वाणाचं एक वैशिष्ट्य आहे, हे सुद्धा लवकर येणारं त्या ठिकाणी वाण आहे। व मित्रांनो, ह्या सुद्धा वाणाला जर आपण याची वाढ जर योग्य वेळेवर जर नियंत्रण केली तर त्या ठिकाणी या सुद्धा वाणाला 90 ते 100 कैऱ्या त्या ठिकाणी लागतात। या वाणाचे जे काही बोंड आहे ते सुद्धा मोठे आहे व 4 ते 5 फकडीचं त्या ठिकाणी बोंड असून त्या एका जे काही बोंडाचं जे काही वजन आहे ते 4 किंवा 5 ग्राम जर आपण काट्यावरती मोजलं तर त्या ठिकाणी भरतं। तर मित्रांनो, त्यातलं जे काही तिसरं महत्वाचं जे काही जबरदस्त वाण आहे मैको कंपनीचं 7351। तर मित्रांनो, हे जे काही वाण आहे ते मैको कंपनी मागच्या वर्षीच बाजारात त्या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे। तर मित्रांनो, या वाणाला जर आपण 4 बाय 1 वर जर या वाणाची त्या ठिकाणी लागवड जर केली तर त्या ठिकाणी एका झाडाला कमीत कमी 100 ते 125 कैऱ्या त्या ठिकाणी लागते। त्याच्यामुळे मित्रांनो, जर आपण ह्या अंतराबरोबर जर आपण याला योग्य वेळेवर जर वाढ जर नियंत्रण केली तर त्या ठिकाणी याला भरपूर त्या ठिकाणी कैऱ्या लागतात व हे वाण गुलाबी बोंडाळी व जे काही रस शोषक करणाऱ्या जे काही किडी आहे त्यांना रेजिस्टन्स त्या ठिकाणी ठरणार आहे। तर मित्रांनो, त्याच्यानंतरचं जे काही चौथं महत्वाचं जे काही वाण आहे ते म्हणजे नुजुविडू सीडचं जे काही नवनीत। तर मित्रांनो, ह्या वाणाचं एक वैशिष्ट्य आहे, मित्रांनो, हे जे काही वाण आहे ते थोडं उशिरा येतं पण याच्या कैऱ्या व जे काही बोंड आहे त्याची जबरदस्त त्या ठिकाणी क्वालिटी राहते। व मित्रांनो, या वाणाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याची जी काही कैरी आहे तिचा आकार लहान आहे, पण ज्याचं जे काही कैरी फुटल्यानंतर जेव्हा बोंड तयार होतं त्या बोंडाचा आकार हा मोठा असतो व या नवनीत जे काही नुजुविडी सीडचं जे काही नवनीत आहे त्याचं जे काही वजन आहे ह्या नवनीतचं एकदम जबरदस्त आहे। व मित्रांनो, याची लागवड जर आपण आपल्या वावरात केली, या हंगामात जर केली तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच भरघोस असं उत्पन्न भेटणार आहे। तर मित्रांनो, त्याच्यानंतरचं जे काही तुलसी सीडचं वाण आहे ते म्हणजे कबड्डी। तर मित्रांनो, हे वाण तर तुम्हाला माहितच आहे। तर मित्रांनो, ह्या वाणाची निवड जर आपण आपल्या ह्या हंगामासाठी जर कापूस लागवडीसाठी आपण जर केली तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी जबरदस्त उत्पादन त्या ठिकाणी भेटणार आहे। तर मित्रांनो, हे जे काही वाण आहे हे थोडं उशिरा येणारं वाण आहे व बागायत त्या ठिकाणी
वाण आहे मित्रांनो. त्याचबरोबर या वाणाचा जो काही कायऱ्यांचा आकार आहे तो सुद्धा जबरदस्त आहे. जे काही बोंड हे येणार आहे ते बोंड हे 5 फाकड्याचं असून त्याच्यामध्ये त्याचं जे काही वजन आहे ते 4 ते 5 ग्राम प्रत्येक बोंडाचं वजन हे भरणार आहे. तर मित्रांनो याची लागवड जर आपण आपल्या शेतात केली तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला 15 क्विंटल प्लस त्या ठिकाणी उत्पन्न हे एका एकरातून त्या ठिकाणी मिळणार आहे. तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचं वाण ते म्हणजे कावेरी सीडचं बंपर. तर मित्रांनो हे बंपर सुद्धा आपण जर आपल्या शेतामध्ये लागवड जर केली 3x1 वर तर त्या ठिकाणी जबरदस्त त्या ठिकाणी या कावेरीचं जे काही बंपर आहे ते सुद्धा उत्पादन हे मिळणार आहे. तर मित्रांनो या बंपरचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे काही बंपर आहे त्याची कैरीचा आकार हा जबरदस्त मोठा आहे. तर मित्रांनो कैरीचा आकार जर मोठा राहिला तर साहजिकच आहे त्याचे जे काही बोंडा निघणार आहे पुढं हे जबरदस्त त्या ठिकाणी मोठे असून त्याचे जे काही याचं वजन आहे बोंडाचं ते 4 ग्राम आहे. त्याच्यामुळे नक्कीच आपल्या उत्पादनात ही वाढ होणार आहे. तर मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे थोडं उशिरा येणारं वाण आहे पण मित्रांनो याला जर आपण योग्य वेळेवर जर वाढ नियंत्रण जर केली तर त्या ठिकाणी याला कमीत कमी 70 ते 80 कैऱ्या लागतात व आपल्याला जबरदस्त त्या ठिकाणी उत्पादन मिळून आपल्या उत्पादनात ही वाढ त्या ठिकाणी होणार आहे. तर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे काही 4-5 प्रकारचे आपण जे काही वाण आहे त्यांचा वापर जर आपण आपल्या पिकामध्ये योग्य वेळेवर व योग्य अंतरावर जर केला तर त्या ठिकाणी आपल्याला जबरदस्त उत्पादन कापसामध्ये 2026 मध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे. तर मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणती कापसाची व्हरायटी ही लावणार आहे किंवा तुम्ही कोणते जे काही व्हरायटीचे जे काही पॅकेट आहे ते आणले आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.